बनवला नव्हता। तर हे पहा धने अगदी छान असे भाजून आणि त्याची पहा काय छान अशी पावडर बनली पहा, मिक्सरमध्ये घरच्या घरी केली। आणि गरम मसाले हे काळी मिरी, हे दालचिनी आणि आपले भाजीला फोडणी जिरे आहेत, शाही जिरे आणि हे लवंग आहे आणि हे आपले काळी मिरी ही गोलवाली आणि लवंग आणि हे दालचिनी हे छान असं खरपूस भाजून घेतलंय पहा सर्व। आणि इकडं मोठी विलायची असते बघा भाजीमध्ये टाकायची, तेज पत्ता माहिती आहे ना, पानं असतात ती तेज पत्त्याची, ती चांगली कडक अशी भाजून घेऊन पहा त्याची काय मस्त अशी छान पावडर झाली। मला तर टेन्शन आलं तर मोठी विलायची होईल का नाही मिक्सरमध्ये बारीक, पण काही एकदम सॉफ्ट अशी झाली पहा त्याची पावडर। तर चला आता याची पावडर करून सगळं धने वगैरे मिरच्या येतात नवीन, मग त्याचा मसाला मस्त बनवायचा आपला। तर त्यामुळे आता थोडंच मी आपलं 2-4 महिन्यासाठीच बनवते, तरी सुद्धा हा गरम मसाला भरपूर होणार आहे मला, 4 महिने तरी जाणार आहे हा मसाला। तर चला हे बारीक करून घेते आता। हा मसाला ह्या चाळणीने पहा चांगला चाळून घेतलाय, चाळणी अगदी स्वच्छ धुतलेली खडंग वाळलेली पाहिजे पहा। हे पहा सर्व आपले गरम मसाले वगैरे हे पहा काय छान झाले, एकदम पिठासारखं आपलं बारीक असं झालंय। मला वाटलं वरती चाळून काही निघल, पहा चाळणीमध्ये काही सुद्धा निघलं नाही पहा, एकदम बारीक झालेत मिक्सरमध्ये। तर चला टिकू शकतो, 1.5 वर्ष तर आरामशीर टिकू शकतो, पण आपण 1 वर्षाचाच बनवायचा कधी पण, कारण त्याचा सुगंध खूप दिवस टिकून पहा झाली आहे। धनिया पावडर अशी पॅक बंद बरणीमध्ये भरून ठेवा, थंड झाल्यानंतर गरम मसाल्याचं पावडर करून कशी छान अशी पॅक बंद बरणीमध्ये ठेवायची आणि याला खरकाटा चम्मच वगैरे लावायचा नाही, हात लावायचा असतं। तर पहा मला तर खूप आवडलं, मी पहिल्यांदाच असा घरी बनवलाय। तर मी आता इथून पुढे असंच बनवत जाईल, तुम्ही पण